हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MPSC कंबाईन 2022 प्रिलिम्सचा क्वेश्चन. तर बघूया क्वेश्चन. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपाळला विकली. जर गोपाळची खरेदी किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत किती? तर इथं बघा, पहिले रवीची खरेदी किंमत काढायची आहे. तर त्याला आपण मानू X गुणिले रवीने सुधीरला 6% नफ्याने विकली, म्हणजेच ते होणार 106/100. आपण त्याला असं लिहू. आणि सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने विकली. 5% तोटा म्हणजे 100मधून 5 गेले 95%. 5% तोट्याने विकली. आणि जर गोपालची खरेदीची किंमत 2014 असेल, म्हणजे शेवटी गोपालकडे आली आणि ती आली 2014, तर रवीची खरेदी किंमत काढा. म्हणजेच X आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथं X आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे बघा, इथं 5ने भाग जाईल. 5 दुनी 10, 5 शून्य 0. इथं 5 19 95. परत आपण जर Xला इथं सेपरेट लिहिला आणि 2014 इथं गुणिले येणार 100 गुणिले 20, हे इकडे मल्टिप्लाय होईल. 100 गुणिले 20 भागिले इथं बघा 106 आणि हे 19 हे इथं डिवाईड होईल. 106 गुणिले 19. आता जर आपण पुढे बघितलं, इथे 19ने 2014ला भाग जाईल. कारण इथं बघा, इथे 19 10 हे 190, वरती उरणार 11. हे 4चे 4 खाली आले आणि 19 सक 114. अशा प्रकारे हे उत्तर येणार 106. म्हणजे 19 106 आणि 106 आणि 106 कॅन्सल. 100 गुणिले 20 हे होणार 2000. म्हणजे सुरुवातीला रवीने खरेदी जी केलेली आहे वस्तूची, त्याची किंमत आहे 2000. म्हणजे आपलं उत्तर असेल A.